आज तक वो रकम नहीं बनी और वो शख्स पैदा नहीं हुआ जो राघव चड्ढा को, आम आदमी पार्टी को या अरविंद केजरीवाल को खरीद ले। हे शब्द होते राघव चड्ढा यांचे. मित्रांनो, विचार करा, ज्यांचे 14.5 मिलियन फॉलोअर्स फक्त इंस्टाग्रामवर आहेत, त्यांना जवळजवळ 80% यूथ फॉलो करतो आणि कमेंट करतो त्यांच्या व्हिडिओजमध्ये की असा व्यक्ती आपल्या भारताला पंतप्रधान म्हणून लावला पाहिजे, असा माणूस हा बीजेपीमध्ये विलीन होतो. मला माहिती आहे, जेव्हापासून भारतामध्ये लोकशाही आहे तेव्हापासून अपोजिशनमधून सत्ताधारी पक्षामध्ये लोक येतात. पण मागील 5 ते 10 वर्षामध्ये असं झालंय की जी टॉप लिडरशिप होती, जो अपोजिशनचा कणा होता, तोच सगळ्या सत्ताधारी पक्षामध्ये चाललाय. असंच जर सरकारी संस्था जसं की ईडी आहे त्यांचा गैरवापर करत अपोजिशनला वीक करत राहिलं हे सत्ताधारी पक्ष, तर कुठेतरी सामान्य माणसावर त्याचा खूप फरक जाणवेल. कारण की होईल काय, सत्ताधारी पक्षाची संख्या होईल जास्त, अपोजिशनची होईल कमी, त्याच्यामुळे कुठलंही बिल सहज पास केलं जाऊ शकतं. त्यामुळे कुठेतरी आपण आवाज उठवला पाहिजे. तुमचे विचार नक्की कमेंट सेक्शनमध्ये मांडा. धन्यवाद.